कोकणात भाजपनं शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का दिलाय। कुडाळमधील 9 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे। ठाकरे गटाचे 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, कोकणामध्ये एकीकडे राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जात आहेत, त्यामुळे स्वाभाविकच हा ठाकरे गटाला धक्का असताना ठाकरे गटाला भाजप देखील आणखी धक्का देते, सोबतच काँग्रेसला देखील खिंडार पाडताना दिसतंय आपल्याला। नक्कीच दीपक, जर का पाहायचं तर भाजपचं आता संघटन पर्व चालू आहे आणि एकूणच सदस्यता वाढवण्याचा प्रयत्न हा सध्याला भाजप आपल्याला करताना दिसत आहे। प्रदेशाध्यक्ष असेल किंवा मग कार्याध्यक्ष असेल, या दोघांकडनंही मोठ्या प्रमाणात जे इतर पक्षातनं लोक आहेत त्यांची एंट्री आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळत आहे। आता जर का पाहायचं तर कोकणामध्ये भाजपनं शिवसेना, ठाकरे गटाचे हे 7 तर काँग्रेसचे हे 2 नगरसेवक आपल्याला प्रवेश करताना पाहायला मिळणार आहे। एकूणच आज संध्याकाळी कुडाळमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळेल। एकूणच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला हा फटका म्हणावा लागेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।